बाळूमामाच्या नावानं चांग भलं असा जयघोष, पारंपरिक वाद्यांचा गजर, अश्वाचे नृत्य आणि पिवळ्या भंडारात नाहून निघत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामांचा भंडारा उत्सव पार पडला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संत बाळूमामांच्या या भंडाऱ्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे भाकणुकीची प्रथा. ही भाकणूक डोने महाराजांच्या वंशावळीद्वारे केली जाते आणि हे पाहण्यासाठी लाखो भाविक भक्त आदमापूरमध्ये येतात. पण हा भंडारा उत्सव नेमका कसा असतो? भाकणूक म्हणजे नेमकं काय? आणि 2026 मध्ये नेमकी कोणती भाकणुका करण्यात आली आहेत? हे सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. कोल्हापूरमधील भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा देवालयात जागरानिमित्त 9 मार्चला धार्मिक वातावरणात भंडारा उत्सवाला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंचक्रोशीतील भक्तांसह राज्यभरातून लाखो भाविक आदमापूरमध्ये दाखल झाले होते. कारण या भंडारा उत्सवात मराठी वर्षातील शेवटची भाकणूक केली जाते, त्यामुळे याकडे सगळ्या भाविकांचं खास लक्ष असतं. आणि यंदाही अशी धडकी भरवणारी भाकणूक पार पडली. सोमवारी 16 मार्चला पहाटे 4 वाजता आदमापूर येथे भाकणुकीचा सोहळा सुरू झाला आणि सकाळी 6 वाजता संपला. कुशनाथ डोने वाघपूरकर यांनी भाकणूक केली. यामध्ये जगात काय होईल तसंच सामाजिक, आर्थिक, राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आणि या भाकणुकीमुळं कोल्हापूर आणि महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक चर्चांना आता उधाण आलं आहे. पण अशी नेमकी कोणती भाकणुका करण्यात आली आहेत की चर्चा सुरू झाली आहे? खरं तर भाकणूक म्हणजे आगामी वर्षातील पाऊस, पिकं, राजकीय घडामोडी, नैसर्गिक आपत्तीबाबत केली जाणारी भविष्यवाणी. थोडक्यात भाकणूक म्हणजे भविष्य सांगणे किंवा अंदाज वर्तवणे. सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे आणि याच पार्श्वभूमीवर यावेळी कुशनाथ डोमे वाघपूरकर यांनी केलेली भाकणूक धडकी भरवणारी आहे. या भाकणुकीमध्ये कुशनाथ डोने यांनी तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल अशी महत्त्वाची भाकणूक केली आहे. तसेच राजकारणात मोठा गोंधळ होईल, करोनापेक्षाही मोठा आजार येईल, 100 वर्षानंतर माणूस पृथ्वी सोडणार, जातीयवाद, राजकारण, महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न चर्चेत येणार, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये वाद चालतील, त्याचप्रमाणे रेल्वे आणि मोठी वाहनं धडकून अपघात होतील, त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यात पहाटे पाणी येईल, बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल, जगात सत्य फासावर जाणार, त्याचप्रमाणे 12 वर्षाची मुलगी आई होईल, तरुण पिढी वाईट वळणाला लागेल, 35 वर्षातच म्हातारपण येईल, गुंडांचं राज्य येणार, भारत देश जगावर राज्य करेल, समान नागरी कायदा देशात लागू होईल, उन्हाळ्याचा पावसाळा होणार, कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठं भगदाड पडेल, जंगलांमधील पक्षी आणि प्राणी गावात येतील, जगात अनेक देश हिंदू धर्म संस्कृती जपतील, छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्माला येतील, आदमापूर प्रति पंढरपूर होईल, भारत पाकिस्तानमध्ये मोठं युद्ध होईल आणि पाकिस्तानचा काही भाग भारताच्या ताब्यात येईल, मोठे पक्ष सत्तेपासून दूर राहतील आणि लहान पक्षांची सत्ता येईल, चीन आणि कोरिया देश जगासाठी घातक ठरतील, त्याचप्रमाणे सोन्याच्या किमती वाढतील, मानवाला 18 प्रकारचे आजार होतील, जगात 3 दिवस अंधार पडेल अशी अनेक धडकी भरवणारी भाकणुकं करण्यात आली आहेत. यावेळी लाखो भक्त ही भाकणुका ऐकण्यासाठी जमले होते. त्यामुळे आता येत्या काळात यापैकी कोणती भाकणुकं खरं होतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचप्रमाणे संत बाळूमामाच्या भंडारा उत्सवाचा अनुभव एकदा तरी घेतला पाहिजे असं देखील म्हणतात. दरम्यान संत बाळूमामाच्या भंडारा उत्सवाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याकडे या उत्सवाबद्दल आणखी काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.